हाय, दिस इज मी अँड आय वॉज रेडी फॉर माझ्या आयुष्यातला पहिला कॉमेडी शो पाहण्यासाठी. And ladies and gentlemen, give a big round of applause and welcome Mr. Saurabh Cheetal Suresh Bhosle. सगळ्या जणांचा फोकस टाळ्या वाजवण्यात आणि ओरडण्यात होता, पण माझा फोकस च्युइंगमवरती होता. रुपयांचं दुकान आहे. त्या माणसाचा साताऱ्याभर प्रचार काय माहिती आहे की त्याच्या एवढा चेंगडा. आणि हो, आजचा शो पाहण्याचं हे दुर्लभ भाग्य ह्याच्याचमुळे आम्हाला मिळालं. सरांचा शो इतकाच आवडला की त्यांच्यासाठी डायरेक्ट तारे जमिनीवरती आणले. गाईज, हा शो आज माझ्याकडून होता यांना स्पॉन्सरशिप. कारण यांचा मी खास मित्र आहे. तुम्ही पण या पुढच्या शोला. आय स्वेअर, शो इतका क्लास होता ना, लिटरली 200 रुपये हे वर्थ इट वाटले. हे आहेत आमच्या ग्रुपचे 2 नमुने ज्यांच्या अंगातली मस्ती कुठेच संपायचं नाव घेत नाही. मग तो रस्ता असो, गाडी असो किंवा काहीही. पोटा पाण्याचं पण पाहावं लागतं, म्हणून आम्ही पोहोचलो मिसळ खायला. पण एक मिनिट, मला हे कळत नाही, एक बिल पे करायला 4 जणांची काही गरज आहे का बरं? आणि इथे मी इस्थेटिक बनण्याचा पूर्ण प्रयत्न करत गंभीर चर्चेनंतर फायनली एक रिझल्ट आला आणि आम्ही निघालो फिरायला, कारण घरी लवकर जाणं ही अशक्य गोष्ट आहे. आम्ही पोहोचलो गंगा उद्यानला. बाकी काही नाही हो, नागपंचमी आली त्याची तयारी चालू केली. हे दोघं फक्त शरीराने मोठे झालेले, त्यांच्या अंगातल्या बालिशपणा आणखी पण कमी नाही झालेला. आणि मीही इथं एस्थेटिक बनण्यासाठी झोका खेळताना पापाच्या काही पर्या फोटोशूटसाठी गार्डनमध्ये आला होता. त्यातला फोटोशूट नंबर 1 होता आणि हा आहे फोटोशूट नंबर 2. काय बोललेस? काय नाही, असं 5-6 वर्षापासून अट्रॅक्शन नसतं. भावाचं दुःख ऐकून झालं. ही आहे रॅबिट फॅमिली जी गवत खाण्यात फुल ऑफ बिझी आहे. ही डक फॅमिली जी घंटा भाव देत नाही. त्यानंतर आम्ही गेलो सोडा पिण्यासाठी. गोल्ड फिश. कसे आहेत मग क्रिएटर, नाद करता काय? अचानक जे दन पाऊस यायला लागला ना की बस. प्रत्येक गोष्टीसाठी पर्यायी मार्ग हा काढावाच लागतो, म्हणून डोक्याचे स्टोल काढले आणि सीटवरती टाकले आणि आम्ही निघालो आमच्या निवासस्थानी परत. गाईज, आता आम्ही चाललो आहे घरी. शो पण एकदम भारी होता, एक नंबर. तिथून पुढे ज्यावेळेस नगरमध्ये शो होईल त्यावेळेस तुम्ही नक्की या. फक्त शोची तिकीटची प्राईस 200 रुपये होती. पुढच्या साक्षी पण आहे तिकडं. आता आम्ही पण जाऊ राहिले घरी आणि आमचा आजचा शो एक नंबर होता. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, नक्की करा. आणि काय आजचा शो एक नंबर होता भाई, एक नंबर. सौरभ भोसले म्हणजे एक नंबरचा लेजंड माणूस. लेजंड.